त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार तोपर्यंत आणली नाही तर मग रस्त्यामध्ये बसू रस्ता जाम करून आम्ही बॉडीला हात लावला आणि गुन्हा दाखल करून घ्या आणि निघून जातो नाही विचारता इकडे बॉडी आणली बाबाची आणि आम्ही बिल पण भरलं बिल कोणी भरलं आणि कसं काय बॉडी आणली तुम्ही ते पण पोलिसांनी आणली ना बिल हा कसा असते सर आम्ही बिलच भरलं नाही ना बॉडी सोबत नातेवाईक आले का दवाखान्यातून डॉक्टर लोक बिना बिलचे बॉडी देतील का बॉडी सोबत कोणी नातेवाईक सुद्धा आणले प्रोसेस आम्ही फॉलो केली ना पण तुम्ही बिल आम्ही भरलं होतं आम्ही भरणार होतो पण बिल कोणी भरला आम्ही बॉडी आणली चुकीचं केलंय काय सर मग नोंद करा न्याय आम्हाला न्याय अहो मी कुठे काय म्हणतो वरिष्ठाशी बोलू वरिष्ठ येत आहे का तिथे जाऊ तिथे बोला काही अडचण नाही पण PM हा विषय हे मध्ये आणू नका आमचं असं म्हणणं आम्ही अन्नाडू लोक आहे आमचं असं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत PM होणार नाही मग PM झालेलं आहे आम्ही न सांगताना PM कसं काय केलं तुम्ही आम्ही सांगितलं का PM करा असं म्हणून बघितलं का सगळं झालं का तुम्ही नातेवाईकांना सगळ्यांना बघितल्यावर करा काही प्रॉब्लेम नाही म्हणलं आता नाही सर असं बोललो असं खोटं बोललो का सर हे काय म्हणले की आमचे असं खोटं बोलू नका आम्ही असं बोललो नाही हे स्वतः बोलले की काय हरकत नाही सगळे बघून गेले PM त्यांच्या समोरून मग असं कोणी बोललेलं नाही सर खोटं बोलताय तुम्ही स्वतः बोलले आम्हाला फक्त गुन्हा दाखल करायचा आहे ठीक आहे तुम्ही PM करून टाकलेला आहे ना मग आता आमचा गुन्हा दाखल करून घ्या चला आमचा गुन्हा दाखल करून घ्या मग बाकीचे पुढे आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे मी काय सांगतो सर त्याच्यामध्ये काय ओरिजिनल जेवढा प्रेशर मध्ये 3 वाजेला आम्हाला उठवलं त्या दवाखान्यात यांनी 3 वाजेला पंचनामाला आले तिथं एक आमचा भाऊ गेलेला आहे ना त्यांच्या अशा वागण्यामुळे एवढे रात्री पेशंट एवढं पहिलं सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो मला नाही सांगितलं PM करायचं तुम्ही ऐका ना आता साहेब आले ना साहेबांशी करायला नकोच पाहिजे साहेब तुम्ही सांगितलं तुम्हाला आम्ही सांगितलं नाही तुम्हाला ऐका ना साहेबांना एक 10 मिनिटात साहेब येते दवाखान्यामध्ये 3 बॉड्या होत्या 10 मिनिटात साहेब 3 वाजेला पंचनामा करताय आता केले एकतर आम्ही बिल भरलं नव्हतं हॉस्पिटलचं पोलिसांनी काय केलं त्यांनी भरलं काय नाही भरलं त्यांनी बॉडी पप्पाची PM साठी आणली इकडं पण बिल भरले तेव्हाच बॉडी इकडे आणता येते आम्हाला न विचारता बॉडी आणली आणि पहिले PM करायच्या पहिले आयडेंटिफिकेशनचा फॉर्म असतो त्याला साईन लागते आमची फॅमिली मेंबर आमची साईन घेतली नाही काय नाही घेतली तर PM करून टाकले आता खोटं PM पण केलं आणि दबाव टाकताय सगळेजण ते पोलीस लोक काय म्हणले तुम्हाला आमचा गुन्हा दाखल करा पाहिजे FIR आताच नोंद करा पाहिजे FIR पण नोंद करत नाहीयेत मुद्दा म्हणून आमच्याकडे पुरावा पण आहेत काय पुरावा काय तुमच्याकडे आमच्याकडे रेकॉर्डिंग शिवसाहेबांची रेकॉर्डिंग कुठे आहे अधिकारी अक्षय शेंडगे आणि त्यांची रेकॉर्डिंग आहे मग त्यांचे ते बोलले पण आहेत डेप्युटी CO बद्दल काय बोलले ते सूर्यकांत भुजबळांबद्दल काय बोलले ते त्या दिवशी ग्रामीण पंचायत आलते पप्पा म्हटलं की तुम्ही या आणि त्यांना पैसे द्या असं आणि ते जबाब टाकत होते पप्पा तेव्हा हॉस्पिटलमधून म्हणजे आजारी होते तेव्हा तरी पण ते बोलत होते की या पप्पाचं ते जे होतं ना दप्तर ते बाशी म्हणलं होतं आणि ते विस्तार अधिकारी कुठले ते अक्षय शेंडगे ते कुडवाडीचे ते होते बोलवत त्यांचा संबंधच नाही बोलायचा अशा तणावात येऊन पप्पाने आत्महत्या केली आणि हे असं करताय पोलीस आम्हाला म्हणजे काहीच हेल्प करत नाहीये दवाखान्याचं बिल कोणी भरलं दवाखान्याचं बिल विचारलं बिल न करता बॉडी आणली का इकडे आम्हाला न विचारता बॉडी इथं आणली आणि इथं सांगताय की तुम्हीच सांगितलं बॉडी इथं आणायची तुमचं काय म्हणणं आहे नेमकं आता सांगा आम्हाला गुन्हा दाखल पाहिजे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे
त्याला बोलू. आम्हाला गुन्हा दाखल या पाहिजे घटनेची जी पटकन दोषी आहेत त्यांच्यावर एफ आय कारवाई व्हायला पाहिजे. आर नोंद व्हायला पाहिजे. जे जे दोन आहेत ना ते अक्षय ते विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे आणि ड्रिंक हेपेटे सीओ सूर्यकांत भुजबळ त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल पाहिजे. तेवढंच करायचं आहे आम्हाला बस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.